मूवी बघून झालाय आमचा. कसा वाटला तुला मूवी? आणि डिटेल रिव्ह्यू आम्ही घरी जाऊन देऊया ना. परत जेवावंच लागलं खरं असतं जेवावंच लागलं असतं. मग कसं काय जज करतील लोक? आणि आपण एकदम ऑड टाइमिंगला आलोय. इथे सगळे रिलॅक्स आहे, रिकाम आहे सगळं. तुम्हाला हॉटेलला सगळे इथे मस्त आराम करताय. हे कितीला? तर गाईज 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 वेलकम टू द व्हिडिओ गाईज. आज आहे संडे आणि आज आमचा प्लॅन आहे मूवी बघायचा, जो की आहे धुरंधर, जो फ्रायडेला रिलीज झाला आहे. आणि रिव्ह्यूज बघून मला वाटतंय खूप मस्त आहे, भारी मूवी असेल. तयारच झालोय, ही तयार होते, ही नेहमीप्रमाणे लेट आहे बघा. मी रेडी झालोय आणि ही मुलगी अजून रेडीच होते. तर आम्ही बुक केलाय 12:30चा शो आणि आता झालंय 12. 12:30. मी खोटं बोललो तुला. ऍक्च्युली मी हिला बोललेलो 12:15चा शो आहे, ताकी ती लवकर करेल, पण स्टील लेट झालंच आहे. मला वाटतं 12 वाजलेत. तर चलो, कधी निघायचं मधुरी? अजून किती वेळ लागणार आहे का तुला? कधीची तयार होतीयस? 5 मिनिट. 5 मिनिटं? इतका वेळ कसा लागू शकतो तुला? स्वतः एकतर मला एवढा कमी टाइम दिला, 11:45 पर्यंत स्वतःच आंघोळ करत होतो. मग तुला तयार होता येत नाही? आंघोळीच्या आधी कोण तयार होतं? हा, माझा आहे आउटफिट, सिंपल शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. युकी, आम्ही कुठे जातोय? नको त्याला हे कोणी, प्लीज. काय काय नको करू? त्रास दे. कुठे त्रास देतोय? तर बघ, काहीच रिॲक्ट नाही, तो तुझ्याकडे बघतोय फक्त. फिर तो मैं वादा कर गाईज मूवी बघून झालाय आमचा. कसा वाटला तुला मूवी? चांगला होता. खूप धुरंधर गोष्टी मला movie माहिती होता. नव्हत्या, तर त्याच्यातून समजल्या. चांगला होता मूवी. आणि डिटेल रिव्ह्यू आम्ही घरी जाऊन देऊया ना. हा, आता तर आम्हाला भूक लागली आहे. ॲक्च्युली 4:30 वाजले आणि आम्ही जेवलो नाही आहे. हे बघतोय कुठे जेवायचं, कोणतं हॉटेल नाही जेवायचं. तर लेट्स गो. तिथे आम्हाला एकदम मस्त, एकदम भारी आहे. चलो, डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये भेटू. बाय. मूवी ॲक्च्युली किती मोठा होता आणि 3.5 तासाचा मूवी होता. तर आम्हाला भूक लागली, आम्ही जेवण नव्हतो गेलो, फक्त नाश्ता केला. तू तर काहीच खाल्लं नव्हतं. खाल्लं होतं. खाल्लं होतं? तू काय खाल्लं? मिल्कशेक पाहिजे. आम्ही काय खाल्लं नाही ना. पण मग थोडा आम्ही पॉज घेतला मध्येच, कारण की माईक लावायचा होता. माईक लावलाय आणि तू काहीच खाल्लं नाही, मिल्कशेक प्यायली फक्त. आणि मी उपमा आणि ब्रेड खाऊन निघालो, तर तरी मला भूक लागलीच. आणि एंडला मूवी जेव्हा संपत होता तेव्हा मला भूक लागत होती. मला पण भूक लागली खूपच जास्त. आज मला चायनीज खायचंय, म्हणून चायनीज खायला आम्ही आलोय. मूवी इंटरव्हलच येत नव्हता मूवीचा, है ना. मूवी चालू झाला आणि किती 2 तास झाले, इंटरव्हलच नाही. आणि हा, मला वॉशरूमला जायचं होतं. तर जसा इंटरव्हल झाला मी आधी पळालो आणि तिकडे तर बापरे, फुल ऑन गर्दी, लाईन लागलेली. मग खायला घेतलं नाही ऑब्व्हियसली, तिथला महाग असतं. हॉटडॉग होता, आहे ना बजेटमध्ये हॉटडॉग. 200चा होता. 180चा हॉटडॉग. 199चा 190चा 190चा हॉटडॉग 200च झाले. नाचोस किती महाग झाले, 350चे नाचोस झालेत. पॉपकॉर्न पण 320 काहीतरी पॉपकॉर्न. पण ते नको सांगू, ते लोक जज करतील की सगळे लोक पण तसेच असतात. हा. तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आम्हाला जज करताय का तुम्ही? पण इथे पण आमचं बिल तेवढंच होणार आहे, पण आम्ही प्रॉपर जेवणार. हा, मग पॉपकॉर्न वरती दिवस काढायचा. हे, हॉटडॉग तर किती तू बोलते ना जज करता, मग तेवढं तर पैसे आपण इथे पण देणार आहे. हॉटेलचं बिल भरणार तू. थिएटर मध्ये जास्तच होतं. हा, पण पैसे तेवढेच जात आहे, फक्त इथे आपल्याला जेवायला मिळतंय प्रॉपर. बघा, तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ते तेव्हा खाल्लं असतं.
भूक तर लागली आहे, थोडं थांबायला काय होतं, फक्त ऍडिशनल पैसे तिथे गेलास, इथे जेवण आणि तिकडे साडी, परत जेवावंच लागलं परत असतं आम्ही. जेवावंच लागलं असतं. मग कसं काय जज करतील लोक. आम्ही आलोय 27 यार्ड, कुठे मानपाड्याच्या इथे. ऑर्डर केलंय चायनीज मंचुरियन फ्राईड राईस आणि व्हर्जिन पिना कोलाडा ड्रिंक मध्ये, कालाकट्टा मार्टिनी. काला गट्टा मार्टिनी, खुश पनीर साठी. आम्ही सिंगापूरला खाल्लेला चिकन साठी, व्हिडिओ बघा जाऊन. इंडियामध्ये साठे पहिल्यांदा खाताय की तू खाल्ले? खायचं म्हणजे ऐकलं होतं ना साठे. मला असं वाटतं मी एकदाच खाल्ले माझ्या पप्पांबरोबर. पण मला साठे मी आठवत नाही. ऐकून तो होतो, पण खाल्लंय की नाही आठवत नाही. सिंगापूरमध्ये आम्ही चिकन साठे खाल्लेलं ते तिखट पीनट गोड. मध्ये. हा पीनट मध्ये होतं. आता पण तेच घ्यायला पाहिजे होतं. आता आपण तू शेजवान. बोलली ना ते स्वीट असतं थोडं पीनट, आणि शेजवान थोडं स्पायसी असतं. 2 टाईप असतात पनीर साठेमध्ये, इथे त्यांनी विचारलं होतं. एक असतं पीनट वालं आणि दुसरं आहे शेजवान. आपण असं करायला पाहिजे होतं. आता जाऊ दे, ट्रिपल फ्राईड राईस शेजवान घ्यायला पाहिजे होतं. साठे पीनट. शेजवान राईस मला नको होतं. तुला शेजवान राईस पाहिजे होतं? मला नाही आवडत शेजवान राईस. नाही आवडत ना, मग कशाला. आणि आपण एकदम ऑट टाइमला आलोय, इथे सगळे रिलॅक्स आहे, रिकाम आहे सगळं. तुम्हाला हॉटेलला सगळे इथे मस्त आराम करताय. 4:30 पावणे 5, किती 5 वाजले असतील आता. हा 5:10 झालेत आणि आता आम्ही जेवायला आलोय. 5 झाला, मला कोण खूप जेवतं भूक का? आता लागली. माझा चहाचा टाइम आहे ऍक्च्युली. जाता जाता पिऊ शकतो नागोरी. हा, नागोरी चहा पिऊया. हे मिक्स करायचंय, ते काला खट्टा खाली सेटल झालंय. हे काय आहे? याला काय म्हणतात? हा, समारोह. काहीच आम्ही इथे आलोय सेल मध्ये. हे कितीला? काय आहे? कानातले. नाकातलं आहे. कानातले हे घेऊ. गाईज जस्ट आम्ही घरी आलोय. आता वाजले 7:45 वाजता आलोय आम्ही. 12:30चा बाहेर आहे दुपारी. हो. बापरे, मूवी बघितला हा धुरंधर. नंतर जेवायला गेलो. जेवण झालं की आम्ही एक ते एक्झिबिशन टाईप हा. लागलेलं लग्नाचं. ठाण्यामध्ये एक 5, 6, 7 सोहळा तारखेला होता. हा 5, 6, 7 डिसेंबर. स्टेशन जवळ. तिथे आम्ही गेलेलो. त्याचे थोडेसे क्लिप्स तू घेतलेस ना? हा, थोडे क्लिप्स टाकून देईल. हा, आणि तिथून आम्ही जरा शॉपिंग पण केली. धुरंधर कसा वाटला मूवी? तर ओव्हरऑल ना मूवी खूप मोठा होता. हा, संपत 3.5 पावणे 4 तासाचा मूवी. बोर त्यात ते नाही किती करत. ऍड मध्ये बोर नाही होत. कुठे कुठे बोर होतं जेव्हा गाणे येतात. हा. पण गाणे तरी पण काय काय त्यांचं नव्हतं. त्या गाण्याच्या मागे पण काही ना काही स्टोरी चालू असते. हा, चांगला होता पिक्चर, Movie. काय वाईट आणि नाही. व्हायलन्स आहे, ऍडल्ट लँग्वेज आहे, हा, पण शिव्या आहे. अॅनिमल पेक्षा कमी व्हायलन्स वाटलं मला. अॅनिमल मध्ये ओव्हर दाखवलंय, हम्म. तेवढ्या लेवलवर ओव्हर नाही दाखवलं. पण व्हायलन्स नॉर्मल पिक्चर पेक्षा जास्त आहे. हा, व्हायलन्स तर आहे. काही काही डायलॉग एकदम डेंजर आहेत. आणि तो सीन्स पण काही काही ऍडल्ट आहेत. त्याचा पहिलाच सीन हा. घाणेरडा पेट्रोलवाला, तुम्हाला समजेल तुम्ही जेव्हा बघाल. घाणेरडा आहे. ओव्हरऑल मूवी चांगला आहे. बघू शकता तुम्ही ऑब्विसली. हा, बघायला पाहिजे. कारण मला तर माहित नव्हतं काय झालं इंडिया पाकिस्तान मध्ये पास्ट मध्ये. तुम्हाला थोडी चांगली आयडिया आली. हा, स्पाय एजंट हे सगळ्यांना माहिती आहे. रणवीर सिंग स्पाय एजंट असतो. पाकिस्तानमध्ये जातो तिथला इन्फॉर्मेशन घ्यायला. तर तो कसं करतो त्याच्यावर पूर्ण मूवी आहे. तिथे गँग वॉर काय आहे पाकिस्तानमध्ये, कसा गँग वॉर चालतो ते त्यांनी कव्हर केलंय गँग वॉर. आणि अक्षय खन्नाची ऍक्टिंग मस्त होती है ना. अक्षय खन्ना, रणवीर सिंगची पण चांगली होती. ऍक्शन वगैरे चांगला होता. हिरोईन चांगली आहे, मला आवडली. हा, नवीन. Heroine हा, पण ती यंग आहे एकदम ना. पण मस्त आहे. लव्ह स्टोरी आहे त्यांची छोटी मध्ये.
हा मजा आली ओव्हरऑल, कुठेच बोर नाही हो, तुम्ही जाऊ शकता मूवीला. बस झालं, एवढंच इतकंच. धुरंधर. अजून काय धुरंधर मूवी. हा आणि मेन म्हणजे हा फर्स्ट पार्ट आहे, सेकंड पार्ट मार्च मध्ये येणार आहे. किती मार्च? 16 मार्च हा 2026. 26 तर तो पण मी बघणार. कारण त्याने काही लोकांना मारलंय आता ह्या पार्ट मध्ये. त्याचं मिशन आहे. पुढच्या पार्ट मध्ये तो काही अजून लोकांना मारणार, मग तो स्वतः मरणार. काय तुला माहितीये का नक्की ते मरताना असं नाही असणार. दाखवणार. मला नाही वाटत ते रणवीर सिंगला मारतील. कारण की इन रियालिटी तो शहीद झाला म्हणून. तो एका ट्रू माणसावरती बेस्ड आहे. त्याची डॉक्युमेंटरी नाहीये, पण त्याचं इन्स्पिरेशन आहे त्या मूवी मध्ये. म्हणून चांगलं आहे, पण एखाद्याने बघायला पाहिजे, समजेल काय बाकी चालतं पाकिस्तान इंडियामध्ये. नंतर आपण जे जेवलो, बाप रे पोट भरून, माझं तर पोट 5:30 भरलं. 5:30ला कोण जेवतं यार. आम्ही चायनीज खाल्लं, पण मस्त Chinese होतं. खाल्लं, छान साठे होतं. ते आम्ही ते पिना कोलाडा वगैरे घेतलं, ते बोर होतं. माझं चांगलं होतं हा कालाकट्टा हिचं चांगलं मार्टिनी, कालाकट्टा मार्टिनी, पण ते छान होतं. क्वांटिटी खूप कमी होती. त्याच्यानंतर आम्ही एक्झिबिशनला गेलो. मी तुम्हाला माझी दाखव. शॉपिंग दाखव. एकदाच हिचं बघून घेऊया आपण. मी ही साडी घेतली. मला कधीपासून लाईट पिंक डार्क पिंकच्या कॉम्बिनेशन छान आहे, मला पण आवडली ही साडी. कॉटनची मस्त आहे ना, ही मी घेतली. आणि त्याच्यानंतर मी अजून एक साडी घेतली. ही तर माझं इम्पल्स बाय होतं, बट मी स्टील घेतली. ऑरेंज कलर आणि मध्ये मध्ये थोडस जरी आहे. ही मी सांगितली, ही ग्रीन घेणार होती, मी म्हटलं ही घे, मस्त कलर आहे एकदम. स्वस्त सूट होतो आहे. तुला हा कलर, 690 छान दिसतं ची. याच्यात. फोटोज पण मस्त येतील. ह्या 2 मी साड्या घेतल्या आणि इयरिंग घेतले असे. ते आता आमच्या घरी, इयरिंग्स नाहीये, हे कान आहे पूर्ण. हे आमच्या घरी आता लग्न आहे ना, तेव्हा मला कानात घालायचे होते असे पूर्ण येथे, असे मोठे लग्नाला घालायचे. हे बघा, ते मी घेतले. 450 चे. आणि ह्यानी मी पापड घेतले. पापड घेतले. 100ला 3 पॅकेट मिळाले. 3 वेगवेगळे कलर काय इंडियाचे. deal आहे. आणि हा नाही व्हाईट. 3 आणि एक छोटं 100 ला. किचन पण घेतलं. 3 पापड आणि एक हे खाकरा घेतलाय. हा चीज खाकरा आहे, 150 रुपयाचं पॅकेट आहे. तिथे छान छान होतं. व्हीट वाला आहे, गहूचं आहे. मी लिंक पण देईल. आम्ही जे मी क्लिप्स व्हिडिओ पण टाकेन पण मी आज त्याचं. त्याचा last आज day होता. लास्ट डे ना, 3 काही दिवस उपयोग होतं, नाही. लास्ट 3 दिवस. आज लास्ट. पण चांगलं होतं, मला आवडलं. ज्वेलरी जरा मला एक्सपेन्सिव्ह वाटली तरी मी घेतली. मला पाहिजे होतं ग्रीन मोत्यामध्ये, मला पाहिजे होतं कारण आमच्या घरी लग्न आहे. त्याच्यामध्ये माझ्या आउटफिटवर ग्रीन मोतीचं घालणार आहे आम्ही. त्याच्यामध्ये माहित नाही व्लॉग करू ते की नाही, पण आमच्या आउटफिट्स आम्ही तुम्हाला दाखवू. त्याच्यामध्ये हे मी घालणार आहे. मुलींची थिंकिंग माहिती आहे तुम्हाला, सगळं मॅचिंग करतात. हा. आणि ही साडी पण मी बहुतेक घालीन, बिकॉज ठेवून ठेवून काय करायची, तिकडे जरा फ्लॉन्ट तरी करते. तर हा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. तू पण बाय बोल गा. बाय. थांब. बाय. बाय.